नमो नमः. आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकान् दधतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम् प्रौढदावाग्निलीलम्. सुरू करूयात. अं, आपण क्वाथकल्पना बघत होतो. शारंगर संहितेतल्या मध्यम खंडातली जी काही क्वाथकल्पना आहेत, त्यातले शेवटचे काही श्लोक आपले राहिलेले आहेत. हं. तर त्याच्यामध्ये आपण अन्न प्रक्रिया या पाहिल्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला यवागू आणि पेया आणि युष यांचं वर्णन आलेलं दिसलं. म्हणजे या अन्न प्रक्रिया म्हणजेच जे काही संसर्जन क्रम आपल्याला वमन विरेचन विधीनंतर करायचे असतात, तर त्याचंच वर्णन इथे आलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. अन्न शिजवताना ते कसं शिजवायचं आणि अन्न शिजवताना ते कसं शिजवायचं आणि त्याचा अ, संसर्जन क्रम म्हणून वापर कसा करायचा, याचं वर्णन इथे आलेलं दिसतं. त्यातलं आपण यवागू, पेय आणि युष हे पाहून झालेलं आहे. आता याच्या पुढे भक्त, मंड अ, यांचा म्हणजे या 2च गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत. या ठिकाणी भक्त, इदानीं भक्तविधिं हो, जले चतुर्दश गुणे तण्डुलानां चतुष्पलम् विपचेत स्त्रावयेत मंडम स भक्तो मधुरो लघुः. हं. अ, या ठिकाणी असं दिलंय की भक्तविधी म्हणजे अ, जे काही ओदनं किंवा ओदनं म्हणजेच तांदूळाचा भात जो काही आपण शिजवतो, तर त्याचं वर्णन इथे त्याच प्रकारचं वर्णन इथे आलेलं दिसतं. फक्त यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पाणी आहे, हे आपल्याला लक्षात येतं. तर 4 पल म्हणजे 40 म्हणजे 160 ग्रॅम इतकं तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 14 पट पाणी घालायचंय. हं. आता हे 14 पट पाणी घालत असताना एकतर 4 पलच्या 14 पट असंही आपण करू शकतो किंवा अ, म्हणजे 160 ग्रॅमच्या 14 पट केलं तर ते खूप जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे जर ते 4 पल तांदूळ जर आपण एखाद्या वाडग्यात काढले, तर त्या समजा किंवा एखाद्या वाटीमध्ये काढले आणि मग त्या वाटीच्या 14 पट म्हणजे त्या जेवढी ती वाटी भरेल त्याच्या 14 पट असं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. हं. जल इति अ, हं. जल इति तण्डुलानां चतुष्पलम् कूडवमितं चतुर्दश गुणे पानीये विपाच्य तद्द्रवं पानीय अवशिष्टः स भक्त इति प्रसिद्धः. म्हणजे त्यातलं त्यांनी इथे घेताना पानीय म्हणजे फक्त पाणीच घ्यायला सांगितलेलं आहे. तर तद्द्रवम म्हणजे द्रव भागच त्यातला घ्यायचा आहे. त्याला पानीय असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सांगत येताना यवागूपासून सुरुवात होऊन हळू-हळू आता भक्त मंड याच्याकडे गेलेले आहेत. तर या ठिकाणी संसर्जन क्रम म्हणजे जो आपण मंडपासून सुरुवात करतो आणि यवागू, युष याच्यापर्यंत जातो, तर हा उलट्या पद्धतीने हे सांगत आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे काही तांदूळ घ्यायचे त्याच्यातनं जे 14 पट पाणी घालून फक्त जे काही पाणी उरेल, तर ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मग त्यामुळे अ, जेव्हा संसर्जन क्रमाची सुरुवात असते, त्यावेळेला अग्नी मंद असताना संसर्जन क्रम करावा, असं सांगितलं जातं. अ, किंवा वमन विरेचन झाल्यानंतर जे काही अग्निमांद्य असतं आणि जे दोष शरीरामध्ये उरलेले असतात वमन विरेचन करूनही,
ते दोष या संसर्जन क्रमाने लवकर कमी व्हायला मदत होते. म्हणून तो संसर्जन क्रम सांगितला जातो. अशा वेळेला पहिल्या दिवशी फक्त मंड किंवा हे भक्त अशा प्रकारचं पाणी फक्त आपण घेऊ शकतो. हं. तद्द्रवम पानीय अवशिष्टः स भक्त इति प्रसिद्धः. त्यालाच भक्त असं म्हटलेलं आहे. गुणो अपि रसे मधुरा. हा कसा गुणांनी कसा आहे? तर मधुर रसाचा आहे आणि पाकानी लघु आहे. एतत् बहुजल परिमाणम परिसृतार्थम. हे जे काही बहुजल परिमाण सांगितलेलं आहे, ते कशासाठी आहे? तर ते गाळून घेण्यासाठी. परिसृत म्हणजे गाळून घेण्यासाठी. म्हणजे खालचा जो तांदूळ आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि त्यातलं जे पाणी आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. हं. ननु तंत्रांतरे भक्तम पंचगुणे साध्यम इति. काही तंत्रांमध्ये किंवा काही ग्रंथांमध्ये तंत्र म्हणजे ग्रंथ. ग्रंथांमध्ये भक्त हे 5 पट पाण्यामध्ये शिजवायला सांगितलेलं आहे. तथाहि श्रुतम पंचगुणे भक्तम विलेपी इति चतुर्गुणे. भक्त हे 5 पट पाण्यात आणि विलेपी 4 पट पाण्यामध्ये करायची आहे. इथे जे 14 पट पाणी सांगितलेलं आहे, ते म्हणजे फक्त पाणी जेव्हा आपल्याला प्यायचं असेल त्यातलं काढून त्यावेळेला अ, अशा प्रकारे आपल्याला तो तांदूळ शिजवावा लागतो. अशा वेळेला आम्ही पेशंटला म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी जर त्यांना लाह्या नाही मिळाल्या, बऱ्याच वेळेला लाह्या मंडच सांगितला जातो. पण लाह्या काही वेळेला मिळत नाही. मग अशा वेळेला आम्ही तांदूळ घ्यायला सांगतो. त्यावेळेला ते तांदूळ थोडे भाजून भरडायला सांगतो आणि मग अ, त्या भाजलेल्या तांदुळामध्ये 14 पट पाणी घालून मग त्यातलं पाणी फक्त घ्यायचं आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांना हा भक्तविधी किंवा मंडविधी करायला सांगतो. तत्कथं चतुर्दश गुणमत्र जलम् उच्यते भक्तं द्विविधं सुधौतं प्रसृतं अधौतं तं च यत् सुधौतं प्रसृतं तच्च चतुर्दश गुणे जले साध्यम् अध अधौत असृतं तं च पंचगुणे इति भावः. हं. मग हे वेगवेगळ्या प्रकारे करायला सांगितलेलं आहे. काही ग्रंथांमध्ये पंचगुण पाणी घालायला सांगितलंय, काही ग्रंथांमध्ये चतुर्दश गुण म्हणजे 14 पट पाणी घालायला सांगितलेलं आहे. तर त्यांनी असं लिहिलेलं आहे, की सुधौत जर योग्य प्रकारे धुतलेले असतील, तर त्याच्यामध्ये 14 पट पाणी घालून ते साध्य करावं आणि अधौत आस्रतं च पंचगुणे इति भावः. तथा च उक्तं सुधौत प्रसृतं च उष्णं विशदं गुणवन्तं मतम्. अधौतं प्रसृतं शीतं गुरु वृष्यं कफप्रदम्. म्हणजे जे बहुधा इथे सुधौत आणि अधौत या शब्दांचे अर्थ असे असावेत, की जे म्हणजे तांदुळावरचं जे काही आवरण आहे, ते काढलेलं असणं आणि नसणं. अशा प्रकारे त्यांना म्हणायचं असावं. पण तरीही त्यांनी इथे म्हणजे अधौतासाठी 5 पट पाणी घ्यायला सांगितलंय आणि सुधौतासाठी 14 पट पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. हा जो खालचा श्लोक आहे तो कुठल्या ग्रंथातून आलेला आहे त्याचं वर्णन काही इथे केलेलं दिसत नाही. पण त्यांच्या सांगण्यानुसार जे सुधौत प्रसृत म्हणजे चांगलं पाणी घालून धुतलेले असे जे काही तांदूळ आहेत, ते हे कसे आहेत तर उष्ण, विशद आणि गुणवंत असं सांगितलेलं आहे. आणि जे अधौत आहेत ते शीत, गुरु आणि वृष्य किंवा कफप्रद कफ ज्या ज्या अ, अधिक प्रमाणात कफ उत्पन्न करणारे असे सांगितले जातात. तर त्यामुळे अ, बहुधा त्या काळामध्ये काही अ, तंडुलावर काहीतरी प्रक्रिया करणं म्हणजे त्याच्यावर सुधौत म्हणजे काहीतरी प्रोसेसिंग करून जे आत्ता पॉलिशिंग केलं जातं, तर तशा प्रकारे हे असावेत. कारण तरच हे गुण त्याच्यामध्ये येतात. म्हणजे शीत, गुरु, वृष्य आणि कफप्रद असे गुण अधौतामध्येच जास्त अधिक प्रमाणात येतात. जर सुधौत असतील किंवा आपण जो तांदूळ आता पॉलिश केलेला वापरतो, तो अ, तोही गुणवंत म्हणूनच सांगितलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये
खूप कफ उत्पन्न करण्याचे गुण आपल्याला दिसत नाहीत. खूप मोठ्या प्रमाणात कफ उत्पन्न करण्याचे किंवा तो खूप वृक्ष आहे असंही आपल्याला फार काही दिसत नाही. तर त्यामुळे अधौत तांदूळ वापरावेत असंच म्हणणं आहे खरं म्हणजे. म्हणजे जे साठी साळी किंवा साळीचे तांदूळ किंवा जे जुने असे 1 वर्षापूर्वीचे तांदूळ असे वापरायचे जे पॉलिश नाही झालेले. अशा प्रकारचे तांदूळ वापरावेत हेच खरं योग्य आहे. त्यामुळे तशा प्रकारे म्हणजे सुधौत आणि अधौत याचा अर्थ इथे अशा प्रकारे आपल्याला लावायला हवा. पुढे अ, गूढार्थ दीपिकेमध्ये फक्त एवढंच लिहिलंय, की "जल इति सर्वं सुगमम्." हं. अधुना शुद्ध मंडम आह. आता शुद्ध मंडाचं वर्णन करतात. पहिल्यांदा वरती भक्ताचं वर्णन करून झालं, आता शुद्ध मंडाचं वर्णन. "नीरे चतुर्दश गुणे सिद्धो मंडस्तु असिक्तकाः. शुंठी सैंधव संयुक्ता पाचनो दीपनः स्मृतः." आता मंड करत असताना हा मंड हा सिक्त म्हणजे कुठलंही बीज किंवा कुठलंही धान्य आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं नाहीये. तर पुढे जे मंड आपण म्हणजे मंडांचं वर्णन जे पुढच्या पानांवर केलेलं दिसतं या ठिकाणी, इथे अ, अष्टगुण मंड केलेला आहे. तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फक्त द्रव्य म्हणजे औषधी द्रव्य घालून तो मंड सिद्ध करायचा आहे. म्हणजे पाण्यामध्ये औषधी द्रव्य घालायची आणि त्यांना उकळायचं आणि मंड द्यायचा. किंवा फार तर फार वाट्यमंड असं सांगितलेलं आहे. म्हणजे दलित यव किंवा दलित गोधूम यांनी तयार केलेला मंड वापरायला सांगितलाय किंवा खाली लाजा मंड सांगितलेला आहे. म्हणजे मंड ही संकल्पना अशी आहे, की ज्याच्यामध्ये कुठेही आपल्याला कुठलंही बीज वापरायचं नाहीये. इथे फक्त वाट्यमंड हा काही वेगळ्या कारणासाठी म्हणून किंवा काही वेगळे हेतू म्हणून तिथे सांगितलेला दिसतो. पण बाकीच्या ठिकाणी अ, कुठेही मंडामध्ये कुठल्याही प्रकारचं धान्य वापरायचं नाहीये. फक्त औषधी द्रव्य आणि अ, फार तर फार वापरायचं असेल तर लाह्या यांचाच मंड करावा असं वर्णन आलेलं दिसतं. त्यामुळे 14 नीरे चतुर्दश गुणे म्हणजे 4 पट पाण्यामध्ये सिद्ध करायचा आहे मंड कसा असिक्त का हा कुठलंही धान्य न वापरता. आणि मग त्याच्यात काय वापरायचं आहे, सुंठी सैंधव संयुक्ता पाचनो दीपनः स्मृतः. हा कसा असायला पाहिजे, सुंठी आणि सैंधव यांनी युक्त असतो किंवा त्याच्यामध्ये आपण सुंठी आणि सैंधव घालून तो देऊ शकतो. तर मंड ही प्रक्रिया किंवा मंड हा वमनानंतर लगेच घ्यायला सांगतो आम्ही. बरेच वेळेला ज्यांच्यामध्ये कफ कमी प्रमाणात असतो आणि वात, पित्त हे जास्त असतात. त्यांना मंड द्यावा आणि बाकीच्यांना म्हणजे कफ जर अधिक प्रमाणात असेल आणि जर असं वाटत असेल, की कफ पूर्णपणे बाहेर पडलेला नाहीये, तर अशा ठिकाणी मात्र युषच वापरावा. कारण युषानी कफाचं जे काही आधिक्य झालेलं असतं किंवा जो काही कफ वमन किंवा विरेचनानंतर राहिलेला असतो, तो कमी व्हायला मदत होते आणि युषामध्येही मंडासारखंच 14 पट पाणी घालून सुरुवातीला द्यावं आणि मग हळू पाणी कमी करत जावं आणि त्याच्यामध्ये सुंठी आणि सैंधव असं घालत ते किंवा मिरे, मिऱ्याचं चूर्ण असं घालून ते द्यावं. पण ज्या ठिकाणी वात-पित्त असं असेल किंवा पित्तांत वमन व्यवस्थित झालेलं असेल, अशा ठिकाणी मात्र मंडापासूनच सुरुवात करावी. मग त्याच्यामध्ये लाह्यांचा मंड किंवा नुसतंच पाणी उकळून त्याच्यामध्ये सुंठी घालून तेवढं पाणी दिलं तरी सुद्धा अ, पहिल्या दिवशी सहज दोष शमन होण्यासाठी मदत होते आणि त्यानंतर मग पुढे-पुढे जाऊन पेया, विलेपी, युष यांचा वापर करावा. हं. नीरे इति चतुर्दश गुणे नीरे तंडूल परिमाणात सिद्धो निष्पन्नाः. म्हणजे तांदुळाच्या परिमाणामध्ये 14 पट पाणी असं घ्यायचं आहे. पण या ठिकाणी तांदूळ वापरायचेच नाहीये. हं. असिक्तक इति सिक्तो भक्त अवयवाः तेन रहित. सिक्त म्हणजे जे खाण्याचे अवयव आहेत त्यांनी रहित. मग काहींचं म्हणणं असं पण आहे, की सिक्त म्हणजे तांदूळ घ्यायचे, पण ते पिताना मात्र तांदूळ
बाजूला ठेवायचे किंवा त्यातलं तांदूळ गाळून आपल्याला फक्त मंड वरचा घ्यायचा आहे. तर असंही आपण करू शकतो, की लाह्या मिळत नाहीयेत आणि जर आपल्याला त्याच्या बरोबरीने काही द्रव्य द्यायची असतील तर तांदूळ घालून तांदूळामध्ये 14 पट पाणी घालून तांदूळ तसेच ठेवायचे. उकळून घ्यायचे आणि तांदूळ मग तसेच ठेवायचे उकळल्यानंतर आणि गाळून त्यातलं जे काही पाणी आहे तेवढंच प्यायला द्यायचं. असिक्त इति सिक्तो भक्त अवयव. भक्त म्हणजे खाण्याचे अवयव. म्हणजे जे भक्त म्हणजे जे काही धान्य असतं त्याचे अवयव. तेन रहितः ते सोडून आपल्याला फक्त पाणी द्यायचंय. ईदृशः मंडसंज्ञया प्रसिद्धाः. अशा प्रकारे ही मंड संज्ञा प्रसिद्ध आहे. एष यदा शुण्ठिसैन्धवचूर्णेन प्रक्षिप्तः तदा पाचन आमादीनां दीपनो जाठराग्नेः स्मृतः कथित इति अर्थः. जर सुंठी आणि सैंधव घातलं तर पाचनासाठी किंवा सामता असेल त्या ठिकाणी सुंठी आणि सैंधवाचा वापर करावा. जर दीपन करायचं असेल अ, किंवा दीपनासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा दीपनासाठी तुम्ही अ, मिऱ्याचे चूर्ण हेही वापरू शकता. हं. अयम अभृष्ट तांडूलैः जनिताः. हे न भाजलेले तांदूळ वापरावेत इथं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे तसेही आपल्याला वापरता येतं. अतएव शुद्ध मंडो अभिहितः यालाच शुद्ध मंड असं म्हटलेलं आहे. यतो मंड तंत्रांतरे त्रिविधो दर्शिताः. 3 प्रकारचा मंड सांगितलेला आहे. मंडस्तु त्रिविधो नेय एक, द्वि, त्रि परिसृताः. एक परिसृत, परिसृत आणि त्रिपरिसृत म्हणजे एकदा गाळलेला, दुसऱ्या वेळेला गाळलेला आणि म्हणजे 3 वेळेला गाळलेला. अशा प्रकारे मंड जर अशा प्रकारे घेतला, तर त्यातला जो काही गाळ असतो, तो अजून कमी होत जातो. त्यामुळे फक्त स्वच्छ असं पाणी त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. लाजभृष्टै अभृष्टैश्च तण्डुलैः परिसंस्कृताः चतुस् अ, त्रिंशत् गुणं भक्तात् पूर्वो पूर्वो लघुर्हितः. हां. मग त्याच्यामध्ये लाजभृष्ट म्हणजे भाजलेल्या लाह्या घेऊन मंड करायचा आहे किंवा अभृष्ट, लाजभृष्टैः अभृष्टैः च हं. लाजैः अधिक भृष्टैः अ, अ, भृष्टैः अभृष्टैः च असं असा पूर्ण संधी आहे. लाजैः अधिक भृष्टैः अधिक अभृष्टैः अधिक च. हं. तंडुलैः अशा प्रकारे ते आणि हा मंड कसा सांगितलाय पूर्व लघु हितः. पूर्व लघु म्हणजे भाजलेल्या लाह्यांचा मंड हा लघु असेल, तर अभृष्ट लाह्यांचा मंड हा अं, कमी लघु किंवा लघुतर अ, अ, भाजलेल्या लाह्यांचा मंड हा लघुत्तम असेल, तर अभृष्ट लाह्यांचा मंड हा लघुतर असेल आणि केवळ तांदुळाने सिद्ध केलेला मंड हा अ, लघु असेल. अशा प्रकारे आपण लघुतरतम भाव आपल्याला समजायचा आहे. चतुस्त्रिंशत् गुणम भक्तात आणि या ठिकाणी किती सांगितलंय पाणी तर जे काही तुम्ही भक्त म्हणजे जे जे काही हे धान्य घ्याल किंवा लाह्या घ्याल किंवा तांदूळ घ्याल त्याच्या चतुस्त्रिंशत म्हणजे 34 पट पाणी इतकं त्याच्यामध्ये घालायला सांगितलेलं आहे. हं. आत्तापर्यंत आपण 14 पट पाणी असं सांगितलेलं आहे. पण एका कुठल्यातरी ग्रंथामध्ये त्यांनी 34 पट पाणी घालायला सांगितलंय. म्हणजे त्याच्यातून फक्त आपल्याला पाणीच मिळेल असं दिसून येतं. हं. तर अ, अशा प्रकारे इथे मंड, पेया, विलेपी, युष, यवागू या सर्वांचं वर्णन इथे केलेलं दिसून येतं. जो पुढचा अष्टगुण मंड आहे, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर धान्य, त्रिकटू, सिंधुत्व म्हणजे सैंधव, मुद्गल, तंडुल, योषितः या ठिकाणीही मुद्ग तंडुलाचाही वापर केलेला दिसतोय. म्हणजे काही प्रमाणामध्ये त्याचा वापर करून बाकी औषधांचा वापर करून मंड आपल्याला सिद्ध करायचा आहे. हं. तर अशा प्रकारे 3 प्रकारचे मंड इथे पुढे दिलेले आहेत. अष्टगुण मंड, वाट्य मंड आणि लाजा मंड. हं.
तर इथे मंड संकल्पना आपली संपते. तर याच्याच जोडीला अ, जे चरकाचार्यांनी जे काही पेया, विलेपी यांचं वर्णन केलेलं आहे, ते आपण पाहूया. म्हणजे तो भागही आपला या ठिकाणी होऊन जाईल. अ, चरकाचार्यांनी जे काही संसर्जन क्रम सांगितलेला आहे, तोच आपण शारंगर संहितेतून वाचला. तर चरकाचार्यांनी सांगितलंय सिद्धिस्थान कल्पना सिद्धी अध्याय, अध्याय पहिला सिद्धिस्थानाचा त्याच्यामधला 11वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये चरकाचार्य म्हणतात, "पेयां विलेपीं अकृतं कृतं च, युषं रसं त्रि अथ एकशश्च. क्रमेण सेवेत विशुद्धकायः प्रधान मध्य अवरशुद्धी शुद्धः." हं. तर याचा अर्थ असा होतो, पेया, विलेपी, अकृत, कृतयूष, अकृतयूष, कृतयूष. हं. अकृतयूष आणि कृतयूष. अकृतयूष याचा अर्थ ज्याला आपण काही भावना दिलेली नाहीये किंवा ज्याच्यामध्ये अ, 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 कुठल्याही तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाहीये. हं. ज्याच्यामध्ये फोडणी दिलेली नाहीये. त्याला अकृतयूष असं म्हटलं गेलेलं आहे. हं. आणि कृतयूष म्हणजे ज्याला काहीतरी लसणाची फोडणी किंवा काही मोहरी, हळद यांची फोडणी दिलेली आहे. याला कृतयूष असं म्हटलं जातं. हं. कृतयूषमच रसम म्हणजे मांसरस हे सर्व कसं आहे तर त्रि, द्वि अथ एकषश्च म्हणजे 3 दिवस, 2 दिवस आणि अ, 1 दिवस असं सेवन करायचं आहे. त्रि अ, अ, दिवस किंवा काही जण त्यालाच अन्नकाल असं म्हणतात. त्यामुळे 3 अन्नकाल, 3 अन्नकाल या शब्दाचा अर्थ होतो, की 3 वेळेला जेव्हा-जेव्हा भूक लागेल, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय द्यायची? पेया द्यायची. हं. त्यानंतर पुढे अ, अ, विलेती द्यायचा आहे आणि मग त्यानंतर युष आणि अ, मांसरस असं आपल्याला द्यायचं आहे. हं. क्रमेण सेवेत विशुद्ध कायः, विशुद्ध काया म्हणजे ज्यांचं शरीर वमन, विरेचन यांच्याद्वारे शुद्ध केलेलं गेलेलं आहे त्यांना. हं. आणि कसं तर प्रधान, मध्य, अवर शुद्धी शुद्ध. हां, प्रधान प्रधान शुद्धी, मध्य शुद्धी आणि अवरशुद्धी यांनी शुद्ध झालेल्या मनुष्यांच्या मध्ये आपल्याला या सर्वाचा वापर करायचा आहे. हं. तर टीकेमध्ये आपल्याला त्याचं जास्त स्पष्टीकरण मिळतं, की आपल्याला हे कसं करायचं आहे. हं. तर वमन विरेचनोत्तर भावी पेयादी क्रमम आह. वमन विरेचनानंतर उत्तर भावी वमनं च विरेचनं च वमन विरेचनयोः उत्तरभावी. वमन विरेचनाच्या नंतर जो काही पेयादी क्रमम आह, पेयादी क्रम जो सांगितलेला आहे त्याचं वर्णन इथे करत आहे. पेया विलेपीम इत्यादी. यवागू कशी आहे? तर बहुसिक्ता. हं. म्हणजे खूप प्रमाणात ज्याच्यामध्ये धान्य आहे त्याला यवागू म्हटलं जातं. विलेपी कशी आहे? विरल द्रवा, जी विरल आहे, ज्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये धान्याचा वापर केलेला आहे. पाणी ज्याच्यामध्ये जास्त आहे. उत्तम ही सिक्तकैही रहितो मंडः, ज्याच्यामध्ये आपण तांदूळ वगैरे वापरले आहेत, पण घेताना फक्त पाणीच घेतलेलं आहे. याला सिक्तकैही रहितो मंडः, सिक्तकांनी रहित असा मंड. पेया सिक्त समन्विता. पेया कशी घ्यायची आहे तर सिक्त म्हणजे जे काही धान्य आहे त्यांच्या बरोबर घ्यायची आहे. यवागुः बहुसिक्ता स्यात् विलेपी विरलद्रवा इति. हं. तर अशा प्रकारे त्यांनी सर्वांचं वर्णन किंवा एक स्वरूप इथे वर्णन केलेलं आहे. अत्र अकृतयूषः स्नेह लवणादी असंस्कृताः. अकृतयूष याचा अर्थ होतो, की स्नेह, लवण किंवा मी आधी म्हणत असताना
तुम्ही त्याच्यात मिरपूड घालू शकता, धने घालू शकता, जिरे घालू शकता. हं. तर अशा प्रकारांनी सिद्ध असा जो युष आहे त्याला जो सिद्ध केलेला नाहीये, असा युष म्हणजे अकृत युष. म्हणजे जे काही धान्य आपण वापरणार आहोत युषासाठी, त्या धान्याचं फक्त पाणी जे काही आहे, ते पाणी म्हणजे अकृत युष. मग त्या ठिकाणी तुम्ही मूग, मसूर असं जर धान्य वापरलं, तर ते शिजवून जे काही पाणी आपल्याला घेता येईल, तेवढं पाणी घेणं म्हणजे अकृतयूष. आणि कृतयूष म्हणजे स्नेह, लवणादी संस्कृताः. स्नेह, लवण, लसूण, मिरपूड, धने, जिरे अ, असं तुम्हाला जे काही योग्य वाटेल अ, रुग्णांसाठी ते घालून केलेलं म्हणजे कृतयूष. हं. एवं रसे अपि कृत, अकृत व्यवस्था. मांसरसामध्ये सुद्धा ही कृत आणि अकृत अशी व्यवस्था करायला सांगितलेली आहे. हे मांसरस म्हणजे म मांस आणायचं बाहेरून आणि त्याच्यामध्ये मांसरसामध्ये जास्त करून जे काही ज्या मांस असतं त्यातलंही पाया-सूप किंवा जे काही मांसल भाग न घेता जास्त करून त्यांचे जे काही हाडांचा भाग आहे, बोन्स हे आपल्याला तिथे घ्यायचे आहेत आणि ते शिजवायचे आहेत. आता हे शिजवताना आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी घालून शिजवू शकतो किंवा काही जण ते कुकरला लावून एखाद दुसरी शिट्टी काढून शिजवतात. अशा प्रकारे शिजवलेला जो काही रस आहे, तो कृत किंवा अकृत अशा स्वरूपाचा घ्यायचा आहे. अकृत म्हणजे त्याला कुठलीही फोडणी न देता केवळ मांसरस घ्यायचा आहे. हं. म्हणजे इथे त्यांनी मिठाचाही वापर करायला नाही सांगितलाय. तर अशा प्रकारचा तो मांसरस घ्यायचा आहे. आणि कृत म्हणजे त्याला काही फोडणी घालून जो काही मांसरस दिला जातो, तशा प्रकारे आपल्याला तो मांसरस इथे घ्यायचा आहे. ज्यावेळेला प्रचंड सामता असते, अशा वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर काही इतर द्रव्य घातली, तरीही शरीरात ती पचन होणं फार कठीण जातं. त्यामुळे खूप कमी प्रमाणात किंवा कमी प्रमाणामध्ये लवण इत्यादींचा वापर आपण तिथे करू शकतो, की ज्यांनी फक्त चवीपुरतं ते अन्न जाण्यासाठी म्हणून त्याचा वापर आपल्याला करता येतो. पण अ, बाकी ठिकाणी त्याचा वापर ज्यांना शक्य आहे त्यांना तो मंड किंवा रस हा तसाच घ्यायला सांगायचा आहे. मी सुरुवातीला पेशंटला असंच सांगते, की त्याच्यामध्ये काहीच घालायचं नाहीये त्या पाण्यामध्ये. अ, मीठही घालायचं नाहीये. काही लोकं घेतात, काही लोकं नाही घेत. जे नाही घेत त्यांना थोडंसं मीठ घालून घ्यायला सांगते. नाही तर केवळ लाह्यांचं पाणी हेच घ्यायला सांगते. मांसरसाचं कधी असं द्यायची वेळ फारशी आलेली नाही. मांसरसापर्यंत पेशंट जातच नाही. बऱ्याच वेळेला कृत, अकृत युष इथपर्यंत आपण नेतो. त्याच्यानंतर त्याला कृशरीवरच आणलं जातं. कृशरा आणि मांसरस म्हणजे यांचं सेवन हे एकाच बरोबर सांगितलेलं ही आपल्याला दिसून येतं काही ठिकाणी, की जिथे मांसरसाचं सेवन करायला सुरुवात करायची आहे, त्याच ठिकाणी कृशरेचीही सुरुवात करायला सांगू शकतो. ते ज्यांना मांसरस नाही घ्यायचा आहे, त्यांनी कृशरा घ्यावी असंही आपण सांगू शकतो. कृशरा म्हणजे खिचडी. यदुक्तम सूदशास्त्रे, सूदशास्त्रामध्ये असं वर्णन आहे, "अस्नेह लवणं सर्वं अकृतं कटुकैः विना विज्ञेयं लवणं स्नेह कटुकैः संस्कृतं कृतं." जे मी आत्ता सांगितलं तेच, की कृत आणि अकृत याचं वर्णन इथे केलेलं दिसतं. आता महत्वाचं म्हणजे त्रिद्वी अथ एकशश्च. हे जे अन्नकाल आहेत ते कसे पकडायचे? तर त्रि इति अन्नकालत्रयं व्याप्यम म्हणजे 3 अन्नकाल आपल्याला पेया द्यायची आहे. मग 2 अन्नकाल विलेपी द्यायचा आहे. मग कृत, अकृत युष असं आपल्याला द्यायचंय. त्रि अन्नकालं त्रयं व्याप्यम. द्वि इति अन्नकालद्वयम्. एकश इति एक अन्नकालम्. एतच्च त्रि इत्यादी प्रत्येकं पेयादिभिः संबध्यते. आता हे प्रत्येकाला लावायचंय. म्हणजे 3 अन्नकाल पेय, 3 अन्नकाल विलेपी,
3 अन्नकाल अकृतयुष, 3 अन्नकाल कृतयुष आणि 3 अन्नकाल मांसरस ते सुद्धा कृत, अकृत किंवा अकृत, कृत. पहिल्यांदा अकृत द्यायचंय, मग कृत द्यायचंय. असं प्रत्येकी 3-3 अन्नकाल जर दिलं, तर ती प्रधान शुद्धीसाठी त्याचा वापर करायचा आहे आणि ह्याला जवळ-जवळ 7 दिवस लागतात. जर आपण 3-3 अन्नकाल देत गेलो, पहिल्यांदा पेया 3 अन्नकाल म्हणजे आज भूक लागल्यावर 3 वेळेला आपल्याला फक्त पेयाच द्यायची. 3 वेळेला भुकेच्या वेळेला पेयाच द्यायची आहे. म्हणजे पहिला दिवस तर पेयालाच जातो. दुसऱ्या दिवशी 3 अन्नकाल विलेपी द्यायचा आहे. तिसऱ्या दिवशी 3 अन्नकाल तिसऱ्या दिवशी किंवा अगदी जर 2 वेळेलाच भूक लागली, खरं तर 2 वेळेलाच खावं असं वर्णन आहे. त्यामुळे आपण 2च वेळा असं धरू शकतो किंवा 2च अन्नकाल एका दिवसात होतात असं जर धरलं, हं, तर पेया ही पहिले 2 अन्नकाल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी. मग विलेपी ही पुढचे 3 अन्नकाल म्हणजे जवळ-जवळ चौथा दिवस उजाडतो. मग अकृतयुष, मग कृतयुष, मग अकृत मांसरस, मग कृत मांसरस. अशा प्रकारे ते द्यायचं आहे. जर असं केलं तर प्रधान शुद्धीनंतर जेव्हा आपण आपल्याला असा संसर्जन क्रम द्यायचा आहे, तेव्हा त्याला 7 दिवस लागतात. हं. जर मध्य शुद्धीनंतर द्यायचा आहे, तर तो 2-2 अन्नकाल असं आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे 2 अन्नकाल पेया, 2 अन्नकाल विलेपी, 2 अन्नकाल अकृत युष, 2 अन्नकाल कृतयुष आणि पुढे. असं केलं तर 5 दिवस लागतात. आणि अवर शुद्धीमध्ये म्हणजे ज्यांची शुद्धीच व्यवस्थित झालेली नाहीये, त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला हा जो पेयादी क्रम आहे, तो अं, फक्त एक-एक अन्नकाल अशाच पद्धतीने द्यायचा आहे. म्हणजे एक अन्नकाल पेया, एक अन्नकाल विलेपी, एक अन्नकाल अकृतयुष, एक अन्नकाल कृतयुष आणि मांसरस याच्यामध्ये 3 दिवसामध्ये आपण पूर्ण कृशरेवर येतो. म्हणजे खिचडी किंवा अ, अगदीच अ, अ, काय भाकरी किंवा भाकरी भाजी अशा प्रकारे या अन्नावर येऊ शकतो. हं. तर अशा प्रकारे एक-एक अन्नकाल आपण करायचा आहे. अं, ज्यावेळेला पेशंटला सांगितलं जातं, तेव्हा पेशंटला या काहीही गोष्टी कळत नाहीत. कसे अन्नकाल सेवन करायचे किंवा कशाप्रकारे आपण हे संसर्जन क्रम करायचा आहे. तर अनेक वेळेला आपल्याला फॉलोअप घ्यायला लागतो, की पेशंटनी हे योग्य केलेलं आहे का नाही? कारण वमन विरेचनानंतर जर अशा प्रकारे संसर्जन क्रम योग्य प्रकारे दिला गेला नाही, तर ती शुद्धी व्यवस्थित होत नाही किंवा त्याचे व्यापद होऊ शकतात. जे काही शुद्धी केलेली आहे त्याचे व्यापद होऊ शकतात किंवा अगदीच जे काही रिझल्ट आपल्याला मिळायला पाहिजे, ते रिझल्ट व्यवस्थित मिळू शकत नाही. ह्याच्यासाठी आमच्याच सासूबाईंचं म्हणजे माझ्या सासूबाई वैद्य विशाखा बाकरे यांचंच एक उदाहरण सांगते त्यांच्या पेशंटचं. त्या पेशंटला वमन दिलं बदलापूरला असताना आणि तो पेशंट हा अ, वमन घेतल्यानंतर टू व्हीलरवर कुठे कर्जत वगैरे त्या साइडला गेला आणि तिथे जाऊन त्यांनी व्यवस्थित दूध भात किंवा दही भात असं काहीतरी खाल्लं आणि मग त्याला पुन्हा एकदा उलटी झाली. तर अशा प्रकारे होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्याचे व्यापद उत्पन्न होऊ नयेत ह्याच्यासाठी म्हणून हा संसर्जन क्रम हा आपल्याला व्यवस्थित पाळायला लागतो. हं. तर आणि त्याचा फॉलोअप हा आपल्यालाच ठेवावा लागतो. कारण पेशंट कधीही फोन करून विचारत नाही. अनेक वेळेला असं होतं, की पेशंट आपल्याला सांगत नाही. आपल्यालाच त्यांना विचारून तुम्ही हे योग्य करताय की नाही? किंवा त्यांना फोन करायला किमान तुम्ही फोन करा संध्याकाळी किंवा अ, संध्याकाळी फोन केला तर पुन्हा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी फोन करा, असं सांगितलं तरच पेशंट व्यवस्थित फोन करून आपल्याला फॉलोअप देतो. हं. एतच्च त्रि-इत्यादी पक्षत्रयम् प्रधानशुद्धि शुद्ध्यादि अपेक्षया यथाक्रमं नेयम्. मी आत्ता जे सांगितलं तेच. तेन प्रधानशुद्धी शुद्धे प्रत्येकं त्रिपेयादी कर्तव्यम्. म्हणजे मी म्हटलं तसं, की प्रत्येक
हे प्रधान शुद्धीनंतर प्रत्येक विलेपी, पेया, विलेपी, कृत, अकृत हे सगळं 3-3 अन्नकाल द्यायचं आहे. तेन अन्न कालत्रये पेया, ततः परेण अन्नकालत्रये विलेपी, ततः परेण अन्नकालत्रये कृत कृत अकृतयूष संहितम् अन्नम्, ततोऽपि च परेण कृत अकृतरसेन अन्नम् अन्नकालत्रये देयम्। एवं द्वादशभिः अन्नकालैः वमनादीन् अ, वमनादीन् सायान्नात् अ, वमनादीन सायान्नाथ प्रभृती सप्तरात्रेण पेयादी क्रमः. इथेही वर्णन आलेलं आहे. 7 रात्र म्हणजे मी मी हे मांडून केलं होतं त्यावेळेला. पण 7 रात्री हे अ, पेयादी क्रम हा चालतो. किती अन्नकाल? द्वादश अन्नकाल. 12 अन्नकाल हा आपल्याला पकडायचा आहे. म्हणजे अ, अ, इथे अन्नकाल म्हणत असताना पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आपल्याला अन्नकाल म्हणत असताना सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे सकाळचं एक जेवण आणि संध्याकाळचं एक जेवण असे 2च जेवण किंवा 2च अन्नकाल इथे पकडलेले आहेत आणि म्हणून सप्तरात्रेण पेयादी क्रमः. आजकाल आपण 3 वेळेला अन्न घेतो किंवा शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये आपण 3 अन्नकाल पकडू शकतो. पण वसंत ऋतूमध्ये किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये ज्या काळामध्ये किंवा शरद ऋतूमध्ये ज्या काळात आपण वमन विरेचन करत आहोत, त्यावेळेला मात्र 2च अन्नकाल पकडून आपल्याला जायचं आहे. तर असाही विचार या ठिकाणी झाला पाहिजे. हं. द्वादशभिः अन्नकालैः वमन दिन दिन सायान्नात म्हणजे वमन दिन आणि सायान्न म्हणजे संध्याकाळ म्हणजे दिवस आणि संध्याकाळ यांच्या ह्याच्यापासून सायान्नात दिन सायान्नात म्हणजे वमनाच्या दिवशीच्या संध्याकाळपासून सायंकाळपासून प्रभृती म्हणजे त्याच्या पुढे सप्तरात्रेण पेयादी क्रमः. अयमेव क्रम उपकल्पनीये अपि उपकल्पनीय म्हणून जो काही अध्याय चरक सूत्रस्थान अध्याय 13 15वा 15वा अध्याय त्याच्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. ततः सायाह्ने लोहितशालितंडुलानाम इत्यादी म्हणजे अ, अ, उपकल्पनीय अध्यायामध्येही याचं वर्णन जे आलेलं आहे त्याचं वर्णन इथे केलेलं दिसतं. यावत द्वादशेच अन्नकाले इति अनेन उक्तः त्या ठिकाणीही हेच वर्णन आलेलं दिसतं. अत्र यूष रसयोः अपि यद्यपि कालविभागो न प्रतिपादितः तथापि यूष यूषकालत्रये रसकालत्रये च प्रथमम् अकृतस्य उत्तरकाले च कृतस्य यूषस्य एव रसस्य अपि कालविभागः कथनीयः. म्हणजे या ठिकाणी यूष आणि रस यांचं वर्णन आलेलं दिसत नाहीये, की यूष आणि रस हे 3-3 काल कसे घ्यायचे याचं वर्णन आलेलं दिसत नाहीये. कारण त्यांनी अ, पेया, विलेपी, अ, यूष आणि रस असं पकडून 12 अन्नकाल दिलेले आहेत. पण जर यूष आपण अकृत आणि कृत असं 2 प्रकारचे पकडले तर ते कसं घ्यायचं? त्याचं वर्णन इथे केलेलं दिसतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की प्रथम अकृत यूष म्हणजे पहिले काही अन्नकाल हे अकृत यूष द्यावे आणि मग नंतरचे अन्नकाल म्हणजे एखादा अन्नकाल हा कृतयूषाचा द्यावा. पहिले 2 अन्नकाल अकृतयूषाचे किंवा पहिला 1 अन्नकाल अकृतयूषाचा आणि दुसरे 2 अन्नकाल हे कृतयूषाचे द्यावेत. अशाच प्रकारे रसाचा सुद्धा कालविभाग आपल्याला पकडायचा आहे. एवं द्विपेयादी क्रमः तथा तथा एकशश्च पेयादी क्रमो वर्णनीय इति. अशाच प्रकारे 2 वेळेला पेया, 2 वेळेला विलेपी किंवा 1 वेळेला पेया, 1 वेळेला विलेपी असे जे काही वर्णन केलेलं आहे प्रत्येक शुद्धीनंतरचं ते त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. एककाले तु पेयादिक्रमे यद्यपि यूषरसयोः कालविभागो न प्राप्यते तथापि एकस्मिन् एव काले स्तोकसंस्कारेण यूष रसयोः तत्र कृता अकृतत्वं नेयम्.
म्हणजे ज्या ठिकाणी एककाल अ, अवर-शुद्धी झालेली असते, कमी प्रमाणामध्ये वमन विरेचनामध्ये शुद्धी झालेली असते. त्या ठिकाणी आपल्याला एकच अन्नकाल सांगितलेला आहे. म्हणजे एकाच अन्नकालात पेया, एकाच अन्नकालात विलेपी, एकाच अन्नकालात युष, एकाच अन्नकालात रस असं द्यायला सांगितलेलं आहे. मग अशा ठिकाणी काय करावं? तर अशा ठिकाणी स्तोक संस्कारेण, स्तोक म्हणजे कमी मात्रेत संस्कार करून युष आणि रस यांचा वापर म्हणजे कृतत्व, अकृतत्व असं दोन्ही आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. अशा प्रकारे आपल्याला युष आणि रसाचा उपयोग करायचा आहे. हं. प्रधान शुद्धे भूरी दोष गमन क्षोभात अग्निमांद्यम संभवती. प्रधान शुद्धीमध्ये काय होतं? तर खूप प्रमाणात भुरी म्हणजे खूप प्रमाणात दोषगमन झाल्यामुळे क्षोभ निर्माण होतो. हं. खूप मोठ्या प्रमाणात दोष शरीराबाहेर गेल्यामुळे अग्निमांद्य हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं. तेन तत्र पेयादी क्रम चिरम क्रियत. खूप काळ पेयादी क्रम करायचा आहे आणि हे स्वभावतःच दिसून येतं बरं का. म्हणजे अं, आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. पेशंट स्वतःच सांगतो, की मला अजून भूकच नाही. मग अशा वेळेला आपल्यालाच तो क्रम आपोआपच वाढवावा लागतो. ज्यावेळेला प्रधान शुद्धी होते, त्यावेळेला खरोखरच आपल्याला क्रम वाढवावा लागतो. बरेच वेळेला आपण मध्यम शुद्धीकडेच जात असतो, की मध्यम प्रकारे शुद्धी व्हावी, यांना त्रास होऊ नये, अशा प्रकारे. पण ज्या ठिकाणी प्रधान शुद्धी होते, त्या ठिकाणी खरोखरच 7 दिवसाशिवाय पेशंट ह्याच्यातून बाहेरच येऊ शकत नाही आणि जर आला, तर त्याला नक्कीच त्याचे व्यापद भोगावे लागतात. हे दिसून येतं. त्यामुळे ज्यावेळेला प्रधान शुद्धी झालेली असते, त्यावेळेला अं, पाहायचं की पेशंटला योग्य प्रकारे किती प्रमाणात दोष गेलेले आहेत आणि त्याप्रमाणेच आपल्याला अं, अ, अशा प्रकारे जे काही अ, संसर्जन क्रम जो आहे, तो या प्रकारे आपल्याला करायचा आहे. हं. त्यामुळे प्रधान शुद्ध्यादी लक्षणम अग्रे वक्षमान ते प्रधान शुद्धीचं वर्णन इथे पुढे केलेलं आहे. आपल्याला ते काही पाहायचं नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, संसर्जन क्रमाने काय होतं, तर यथा अणु अग्नी तृणगोमयाद्यै संधुक्ष्यमाणो भवति क्रमेण महान् स्थिरः सर्वपचस्तथैव शुद्धस्य पेयादिभिः अंतरग्निः. काय होतं याच्यानी? तर ज्याप्रमाणे अणू झालेला अग्नी म्हणजे विझलेला अग्नी, त्या विझलेल्या अग्नीवर जर आपण खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी इंधन टाकलं, तर काय होईल तो? तो पूर्णपणे विझून जाईल. तो पुन्हा वरती येणारच नाही. पण ह्याच अग्नीला जर आपण तृण, गोमय असे छोटी-छोटी द्रव्य जर देत राहिलो, थोड्या-थोड्या प्रमाणात, थोड्या-थोड्या वेळाने देत राहिलो, तर काय होतं? तर तो हळू संदूषण त्याचं चांगल्या प्रकारे संदूषण होतं. संदूक्षमाणो भवति क्रमेण, क्रमाक्रमाने तो संदूक्षमाण होतो. अं, हं. आणि कसा होतो तो महान, खूप मोठा होतो किंवा तो स्थिर होतो. असा अग्नी हा स्थिर होतो. आपण गृहिणी अध्यायात अग्निस्थिरतेपर्यंत गेलो होतो, की गृहिणी अध्यायामध्ये अग्नी स्थिर कसा करावा, याचं वर्णन आपण अ, तिथे पाहिलं होतं, की सर्व चिकित्सा देऊन झाल्यानंतर अग्निस्थिरतेसाठी काय-काय करावं याचं वर्णन केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून आले. त्या ठिकाणीही असंच हळू त्या अग्नीला वाढवायचं आहे. तर अ, अशा प्रकारे अ, हीच गोष्ट आपण संसर्जन क्रमाने करू शकतो. अनेक वेळेला आमवाताच्या पेशंटमध्ये किंवा काही इतर व्याधी घेऊन आलेल्या संधिवाताच्या वगैरे पेशंटमध्ये किंवा उदरशूलाच्या पेशंटमध्ये आपल्याला संसर्जन क्रम वापरता येतो. कित्येक वेळेला आम्ही पेशंटला असं सांगतो, की 2 दिवस काहीच खायचं नाहीये आणि मग हळू संसर्जन क्रम द्यायला सांगतो. काहीच खायचं नाहीये म्हणत असताना फक्त मंड किंवा फक्त युष किंवा फक्त पेया यांचा वापर त्या 2 दिवसात करायला सांगतो आणि मग त्याच्यानंतर पुढचे म्हणजे पेयानंतर विलेपी, मग युष किंवा कृशरा यांचा उपयोग अ, करायला सांगितला, तर खरोखरच ह्या सगळ्या छोट्या-छोट्या व्याधींमध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. हं.
तर त्यामुळे अशा प्रकारे सिद्ध झालेला अग्नी हा स्थिर होतो आणि तो अग्नी कसा होतो तर सर्व पचहा, सर्व काही पचन करण्यास तो सिद्ध होऊ शकतो. मागे मी ह्याच्यासाठीच आमवाताची केस सांगितली होती, की तिलाही मी अशा प्रकारे फक्त रात्रीचं मुदगयूष असं घ्यायला सांगितलं होतं. बाकी कुठलंच अन्न घ्यायचं नाही. रात्री फक्त मुदगयूष आणि तिने खरोखरच 15 दिवस हे केलं आणि त्याच्यानंतर ती तिचा अग्नी खरोखरच स्थिर झाला आणि तिचे जे काही लक्षणं होती ती कमी झाली आणि अ, वर्षभर मात्र तिने व्यवस्थित पथ्य पाळलं. त्याच्यामुळे तिला खूप चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये मिळालेला दिसला. तर अ, अशा प्रकारे इथे आपला जी अ, कल्पना ज्या आहेत शारंगर संहितेतल्या, त्यातली क्वाथ कल्पना इथे समाप्त होत आहे. पुढची आहे फांट कल्पना. तर वेळ आहे अजून, तर तीही आपण घेऊन टाकूयात. बघते माझ्याकडे त्याचा फोटो आहे का? हां, आहे. क्वाथ कल्पना इथे संपलेली आहे. आता आपण पुढची इथे फांट कल्पना घेऊ. हे वरचा भाग जो आहे तो लाजामंडाचा दिलेला आहे. लाजामंडाचा कसा उपयोग करायचा आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. हं. तर फांट कल्पना तृतीयोऽध्यायः फाण्टकल्पना। इदानीं फाण्टकल्पनां दर्शयितुम् आह। क्षुण्णे द्रव्यपले सम्यक् जलम् उष्णं विनिक्षिपेत् मृत्पात्रे कूडवोन्मानं ततस्तु स्त्रावयेत् पटात्। तस्य चूर्णद्रवः फाण्टः तन्मानं द्विपलोन्मितं सीतामधुगुडादींश्च क्वाथवत् तत्र निक्षिपेत्। हिम आणि फांट या किंवा मंथ या 2-3 कल्पना अशा आहेत, ज्यामध्ये फक्त द्रवभाग घ्यायला सांगितला जातो. काय करायचं याच्यामध्ये क्षुण्णे म्हणजे अ, अ, ते द्रव्य जे आहे ते कुटून घ्यायचं आहे. द्रव्यपले एक पल द्रव्य घ्यायचंय. सम्यक जलम अ, उष्णम विनिक्षिपेत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. हं. कशात करायचंय? मृत पात्रे मातीच्या भांड्यामध्ये अ, हे जे काही फांट आहे, तो आपल्याला करायचा आहे. आणि किती पाणी घालायचंय? तर 1 कुडव इतकं पाणी म्हणजे 32 पल इतकं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. 32 × 40 म्हणजे 40 एम-एल इतकं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. उडवोन्मानम अ, तथास्तु स्त्रावयेत पटात आणि त्यानंतर असं गरम पाणी घालून नंतर ते गाळून घ्यायचं आहे. हं. स्त्रावयेत पटात. तस्य चूर्ण द्रवः म्हणजे त्याच्यात जे काही अ, काही प्रमाणात म्हणजे स्त्राव केल्यानंतर किंवा अ, अ, पटात या शब्दाचा अर्थ आहे, की एखाद्या कापडातून तो स्त्राव करायचा आहे किंवा कापडातून ते गाळून घ्यायचं आहे. हं. तरी सुद्धा काही चूर्णाचे कण अगदी बारीक जे काही मायन्यूट जे कण असतील ते याच्यामध्ये येतात. त्याला चूर्णद्रव अशी संज्ञा दिलेली. तस्य चूर्णद्रवः फाण्टः तन्मानं द्विपलोन्मितम्. ते त्याचं मान किती? एका वेळेला 2 पल म्हणजे 80 एम-एल इतकं फांट घ्यायचं आहे. हं. सीतामधुगुडादिश क्वाथवत् तत्र निक्षिपेत. या ठिकाणी बाकी जे काही प्रक्षेप द्रव्य सांगितलेली आहेत, ती क्वाथाप्रमाणे घालावीत, असं वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ क्वाथ करायचा नाहीये आपल्याला. क्वाथामध्ये सांगितलेली जी काही अ, सीता, मधू, गुड इत्यादी जी काही द्रव्य आहेत, ती त्याच्यामध्ये घालायची आहेत. हं. शून्ये द्रव्ये इति अनेन फाण्टपरिभाषा अभिहिता. शून्ये द्रव्यपले इति सम्यक् शून्ये अत्यंत कुट्टिते चूर्णसदृश इति अर्थः. हे फार महत्वाचं आहे. क्षुण्ण म्हणजे अत्यंत कुटलेलं म्हणजे चूर्ण केलेलं. आजकाल आपण मिक्सरमधून करतो. तर मिक्सरमधून चूर्ण केलेलं किंवा जर तुमच्याकडे पल्व्हलायझर असेल, तर त्या पल्व्हलायझरमधून केलेलं चूर्ण. हं. अशा प्रकारे त्याचा वापर करायचा आहे. उष्णम् इति अर्धविशोषितं क्वथितमात्रम् इति
इति केचित. केचित म्हणजे काही आचार्यांचं म्हणणं असं आहे, की उष्ण या शब्दाचा अर्थ असा आहे, की अर्धविशोषित म्हणजे अर्ध केलेलं पाणी म्हणजे जर 4 ग्लास पाणी तुम्ही घेतलं असेल, तर त्याचं 2 ग्लास पाणी करायचं आणि त्या 2 ग्लासामधलं जितकं पाणी तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये घालायचं आहे त्या अ, द्रव्यामध्ये किंवा 1 कुडम घालायला सांगितलं म्हणजे बहुधा 1260 एम-एल असं पाणी येतं आणि ते 4 पल म्हणजे 1 पल म्हणजे 40 ग्रॅम द्रव्याला 1260 इतकं पाणी घालायचंय. हं. तर अशा प्रकारे म्हणजे 1260 एम-एल इतकं पाणी म्हणजे 1 लिटर जवळ-जवळ पाणी घालायचंय. म्हणजे आपल्याला 2 लिटर पाणी घ्यावं लागेल. त्याचं अर्ध पाणी करायचं म्हणजे 1 लिटर होईल आणि मग ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. हं. तर अशा प्रकारे हा फांट तयार करायचा आहे. मग ही फांट कल्पना ही केवळ काही एका वेळपुरती नाहीये. ती दिवसभर तुम्ही ती फांट कल्पना द्यायची आहे किंवा तेच पाणी प्यायला म्हणून सांगायचं आहे. हं, तर अशा प्रकारे ती फांट कल्पना दिलेली आहे. मी मागे सांगितलं त्याप्रमाणेच, की जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करून ते तयार करून ठेवायला सांगतात, त्यावेळेला आपल्याला अ, आपण युक्तीने जितक्या प्रमाणात गरज आहे, तितक्या प्रमाणात ते त्याच्या पटीत कमी करून आपण बनवायचं आहे. म्हणजे जर आपल्याला 1 लिटर पाण्याची गरज नसेल किंवा 1226 अ, 260 एम-एल इतकं जर त्यांनी म्हटलंय, आपल्याला तेवढी गरज नसेल, तर आपण निम्मं करावं त्याचं. म्हणजे 600 एम-एल पाणी आपण तयार करावं आणि ते दिवसभर आपण फांट म्हणून पिऊ शकतो. हं. मग अशा प्रकारे त्याचा वापर करायचा आहे. पण एका वेळेला पिताना 80 एम-एल इतकंच प्यायचंय. कारण 2 पल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे एका वेळेला फांट पिताना हा 80 एम-एल इतकाच गेला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त नको. हं. अ, हं. उष्णम् इति अर्धविशोषितं क्वथितमात्रम् इति केचित्। विनिक्षिपेत् विशेषेण क्षिपेत् इति ग्रहणेन द्रव्यस्य प्रमाणादिकं सूचितम्। हां, विनिक्षिपेत विशेषेण म्हणजे ग्रहणेन द्रव्यस्य प्रमाणादिकं सूचितम्. एतेन उक्तपरिमितं द्रव्यं जले निर्मथ्य विस्राव्यम् अ, इति अर्थः. म्हणजे आता काय करायचंय, इथे पाण्यात टाकलं आणि गाळलं असं न करता त्याचं मंथन करायचंय. निर्मथ्य असं सांगितलेलं आहे. त्यामुळे जे काही द्रव्य तुम्ही घ्याल ते पाण्यात टाकायचंय. ते चांगलं त्याच्यामध्ये घोळायचंय. मग तुम्ही चमच्यानी फिरवा किंवा मंथनी. खरं तर निर्मथ्य म्हणताना ते मथनीनी किंवा रवीनी घुसळायचंय असाच अर्थ होतो. जले निर्मथ्य मग त्यात ते विस्राव्य मग ते गाळून घ्यायचं आहे. हं. तस्य द्रवरूप फाण्टस्य पर्यायवाचक शब्द चूर्णद्रवः इति उक्ताः. द्रवरूप फाण्ट असं म्हणजे चूर्ण द्रव असं म्हटलेलं आहे. तन्मानमिति पानार्थम त्याचं मान दिलेलं आहे. अथ तत्प्रक्षेपार्थम द्रव्याणि आह. त्याच्यामध्ये प्रक्षेप द्रव्य काय घालायचे त्याचं वर्णन खाली दिलेलं आहे. अत्र आदी शब्दात क्षीर, घृत, तैल, मूत्र, अ, लवण, क्षार, हिंगू, त्रिकटू प्रभृतयः गृह्यन्ते. एतेषां प्रक्षेपमानं क्वाथवत नेयम. या सगळ्यांचे प्रक्षेप जे आहेत, जे क्वाथामध्ये वर्णन केलेलं आहे, म्हणजे गुळाचं, साखरेचं प्रमाण किती-किती घ्यायचंय. काही एक कर्ष सांगितलेले आहेत, काही त्याच्यापेक्षा कमी सांगितलेले आहेत. तर हे प्रमाण जे आहेत, ते क्वाथामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे, त्याचप्रमाणे घ्यायचं आहे. त्यामुळे तो क्वाथाचा जो काही श्लोक आहे, प्रक्षेपाचा, तो आपल्याला लक्षात पाहिजे. अ, एकदा आपण त्याची रिव्हिजन करून घेऊ. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की "क्वाथे क्षिपेत सितां अंशैः चतुर्थ अष्टम षोडशैः वातपित्त कफांतके." त्यामुळे वातपित्त कफानुसार सीता म्हणजे साखर हे कशी घ्यायची तर 1/4, 1/8, 1/16 अशा प्रमाणामध्ये वातपित्त कफ यांच्यासाठी घ्यायची आहे. त्याच्या विपरीत मधाचं सेवन सांगितलंय म्हणजे उलट्या प्रमाणामध्ये मधू घ्यायचा आहे. त्याप्रमाणे जीरक, गुग्गुळ, क्षार, लवण, शिलाजतू, हिंगू, त्रिकटू यांचं 1 शाण इतकं प्रमाण घ्यायचं आहे. शाणोन्मित 1 शाण
इतकं प्रमाण घ्यायचं आहे. तर क्षीर, घृत, गुड, तैल, मूत्र च अन्य द्रवम तथा कल्कम चूर्णादि द्विकम दिकम क्वाथे निक्षिपेत कर्ष संमितम. 1 कर्ष हे जे काही द्रव आहे ते 10 एम-एल इतकंच घ्यायचं आहे. 1 कर्ष म्हणजे साधारणतः 10 एम-एल पर्यंत येतं. त्यामुळे तेवढंच ही द्रवद्रव्य ही तेवढीच घालायची आहे. 10 एम-एल पर्यंत घालायची. तर अशा प्रकारे वर्णनं केलेली ही आपल्याला लक्षात ठेवून त्या-त्याप्रमाणे जर आपण वापर करू शकलो, तर त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. हं. अ, पुढे अथ गूढार्थ दीपिकेमध्ये वर्णन आहे. अथ फांट कल्पना. क्वाथानंतरम फांट विधानात शून्ये कुट्टिते द्रव्यपले मृत्पात्रे कुडवोन्मित चतुष्पलम उष्णजले विनिक्षिपेत. ततः पटाद वस्त्रात स्त्रावयेत. स चूर्णद्रवः स्यात्. याला चूर्णद्रव म्हणतात. तथा फांटपर्यायेण तन्मानं भक्षणमानं तु द्विपलम मधुकादीनी क्वाथवत. म्हणजे अ, फांटा अ, याला फांट असं म्हणतात आणि त्याचं मान हे 2 पल इतकं सांगितलेलं आहे आणि ते जे काही मधुक इत्यादी जी द्रव्य आहेत ती क्वाथाप्रमाणे घालायची. हे सोपं आहे. गुढार्थ दीपिकेमध्ये फार काही वर्णन केलेलं दिसत नाही. तर या ठिकाणी फांट कल्पना ही संपते. त्याच्या पुढची कल्पना आहे मंथ. तीही आपण आज घेऊन टाकूयात. म्हणजे आपली फांट कल्पना संपेल. मग पुढच्या वेळेला आपण हिमकल्पना घेऊ. हं. तर मंथाचं वर्णन या ठिकाणी आलेलं दिसतं. मंथो विधिः. हं. मंथ. मंथो अपि फांटभेदः. मंथ म्हणजे पण फांटाचाच भेद. स्यात् तेन च अत्र एव कथ्यते. त्यामुळे त्याचं वर्णन इथेच केलेलं आहे. जले चतुष्पले शीते क्षुण्णं द्रव्यफलं क्षिपे. म्हणजे 4 पल जल घ्यायचं आहे आणि 1 पल द्रव्य घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी फांटापेक्षा कमी पाणी घ्यायला इथे सांगितलेलं आहे. 4 पल जल म्हणजे 40 इंटू 4 म्हणजे 4 चोक 16 म्हणजे 160 एम-एल एवढंच इथे जल घ्यायला सांगितलेलं आहे आणि 40 ग्रॅम इतकं द्रव्य घ्यायचंय. मृत पात्रे पुन्हा मातीच्याच भांड्यामध्ये आणि काय मंथयेत मंथन करायचंय. सम्यक तस्माच्च द्विपलम पिबेत आणि तेही 80 एम-एल इतकं प्यायचं आहे. इथे सगळीकडे द्विपल पिबेत असं वर्णन केलेलं आहे. तर आपण एक अशी कल्पना करू शकतो, की एका वेळेला जेव्हा जल घ्यायचं आहे किंवा प्यायचं आहे, तर ते द्विपल इतक्या मात्रेतच असायला हवं. म्हणजे 80 एम-एल इतकं जल हे अ, घ्यावं, असं आपण म्हणू शकतो. हे खरं तर औषधी कल्पनांच्या बाबतीत आलेलं दिसतं किंवा संसर्जन क्रमाच्या बाबतीत आलेलं दिसतं. पण साधारणतः तेवढं जल किंवा मॅक्सिमम 2 जर 2 पल म्हणत असताना 80 एम-एल म्हणतोय आपण, मग फार तर फार 100 एम-एल म्हणजे अर्धा ग्लास, जो काही 200 एम-एलचा ग्लास असतो, त्याच्यात अर्धा ग्लास इतकं पाणी आपल्याला पुरेसं होतं. पण आजकाल लोकं एकदा पाणी प्यायला लागले, की ते अख्खी बॉटल संपवू शकतात, अर्धी बॉटल संपवू शकतात किंवा सांगितलंय म्हणून 5 लिटर पाणी एका दिवसामध्ये पिऊ शकतात. तर असं अनेक गोष्टी करू शकतात. त्यामुळे किती पाण्याचं प्रमाण असावं, तर तहाने इतकं असावं, असं आम्ही सांगतो. तर त्यामुळे त्या प्रमाणातच आपल्याला द्रव भाग हा शरीरात गेला पाहिजे. इदानीं मन्थविधिमाह मन्थ इति यतो अयं मंथ फांटस्य भेदो दर्शितः. फांटाचा हा भेद सांगितलेला आहे. अ, तत् अ, तद् भे वेदिभिः तेन कारणेन अत्र कल्पनाया कथ्यते. आचार्येण इति शेषः म्हणजे इथे त्याचाच भाग असल्यामुळे इथे त्याचं वर्णन केलेलं दिसतं. हं. शीते जल इति ग्रहणेन एव फांटात भिन्नो अयं कथितः. याच्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे. इथे गरम पाणी घ्यायचं नाहीये. फांटामध्ये गरम पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. जले चतुष्पले इत्यादिको अयं श्लोकः प्रक्षेपक इति वदन्ति केचित्.
जले चतुष्पल इत्यादिको अयं श्लोकः प्रक्षेपक इति वदन्ति केचित्. यतो बहुषु पुस्तकेषु न दृश्यते. अच्छा. इथे हा जो श्लोक आलेला आहे, "जले चतुष्पले शीते क्षुण्णं द्रव्यं फलं क्षिपेत. मृत्पात्रे मंथयेत सम्यक तस्माच्च द्विफलं पिबेत." हा जो श्लोक आलेला आहे, तो प्रक्षेपक म्हणून म्हणजे कोणीतरी नंतर घातलेला दिसून येतो. कारण अनेक बहुषु पुस्तकेषु न दृश्यते याचा अर्थ असा आहे, की ज्या ठिकाणी यांचं वर्णन म्हणजे अशा मंथ वगैरेचं वर्णन केलेलं आहे, त्या ठिकाणी हा श्लोक दिसत नाही. एक असा अर्थ होऊ शकतो किंवा त्या काळात जी काही मॅन्युस्क्रिप्ट शारंगर संहितेची उपलब्ध होती, त्याच्यामध्ये हा श्लोक दिसत नाही. त्या त्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये हा श्लोक दिसत नाही. असा त्याचा अर्थ होतो. जलमानं तु द्रव्य अनुमानतो बोधव्यम यथा वक्ष्यमाणे सक्तुमंथके. हां. जलाचं प्रमाण हे द्रव्याच्या प्रमाणाप्रमाणे घ्यावं असं पुढे जे जे काही सक्तू मंथ वगैरेचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये दिसून येतं. तर अशा प्रकारे इथे मंथाचं मंथ म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येतं. पुढे गूढार्थ मध्ये म्हणतात, "अथ मंथः स यथा क्षुण्णं पुट्टितं द्रव्यं पलम्." एक पल चतुष्पले शीतजले क्षिपेत थंड पाण्यामध्ये टाकायचं. पुन्हा मंथये, मंथन करायचंय. इथे मंथविधी हा खास दिलेला आहे. या ठिकाणी हाच मंथविधी आपण अ, तक्रासाठी पण वापरू शकतो, की 4 पल जर ताक असेल, तर त्याच्यामध्ये चतुष्पल सॉरी 1 पल जर ताक असेल म्हणजे 40 एम-एल, तर त्याच्यामध्ये चतुष्पल पाणी आपण वापरू शकतो. त्या 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 ठिकाणी आपण मंथविधीप्रमाणे ते ताक आपण तयार करू शकतो. हं. चतुष्पले शीतजले क्षिपेत पुनः मंथयेत तस्मात् द्विफलं पिबेत. त्यानंतर मंथन करायचंय आणि मग ते प्यावं. अतो अयं भिन्नः म्हणून तो याच्यापेक्षा भिन्न आहे. पुढे त्यांनी खर्जुरादी मंथ दिलेला आहे. त्यानंतर मसुरादी मंथ दिलेला आहे. यवसक्तू मंथ दिलेला आहे. तृष्ण, दाह यांच्या ठिकाणी यवसक्तू मंथ दिलेला आहे. यवाचा उपयोग हा पुढच्या पानावर दिसतोय. यवसक्तू मंथ. यवाचा उपयोग हा जास्तीत जास्त प्रमेहामध्ये केलेला दिसतो. इथे त्यांनी खास वर्णन केलेलं दिसतं बघा. तृष्णा आणि दाह इत्यादीमध्ये म्हणजे तृष्णा आणि दाह ही लक्षणं आपल्याला सुरुवातीला प्रमेहामध्ये दिसून येतात. जोपर्यंत गोळ्या चालू होत नाहीत, तोपर्यंत प्रमेह जर असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला तृष्णा आणि दाह ही म्हणजे हस्तपाद दाह किंवा तृष्णा हे लक्षण दिसून येतं. त्याच वेळेला जर आपण यवसक्तू मंत्र सुरू केला, तर त्याचा उपयोग आपल्याला प्रमेहाच्या सुरुवातीच्या अवस्थांमध्ये सहज करता येऊ शकतो. यवसक्तू म्हणजे यव मिळतात, बाजारामध्ये मिळतात. ते आपल्या गव्हासारखे त्याला बार्ली असं म्हणतात बाजारामध्ये. पण बार्लीचेही त्यांना सांगताना म्हणजे घेताना आपल्याला तुसं असलेली बार्ली असं घ्यायचंय. नाही तर आपल्याला बार्लीचंही धान्य मिळतं, पण ते अ, गव्हाप्रमाणे तूस काढलेलं असं असतं. काही जणांचं म्हणजे काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, जेव्हा चौकशी केली त्यावेळेला असं म्हणणं आलं, की यव म्हणजे गव्हाचाच एक प्रकार आहे किंवा जे अपक्व असे जे गहू आहेत त्यांना यव म्हणतात. कारण जे काही यव जे आहेत ते गव्हाच्या शेतांमध्ये सापडतात. असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मी स्वतः काही कुठल्या शेतामध्ये जाऊन पाहिलं नाही. पण यव हे बाजारामध्ये मिळतं आणि त्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे प्रमेहामध्ये व्योषादी सक्तू म्हणून आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये यवाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर म्हणजे यव घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारी द्रव्य 13 एक सगळी पाचक द्रव्य घातलेली आहेत आणि त्याच्यानी तो यवसत्व सिद्ध होतो. बहुतेक त्याचं वर्णन अष्टांग हृदयाच्या 13व्या अध्यायात लंघन गृहणीय वगैरे अध्यायामध्ये आलेलं दिसतं. हं. तर अशा प्रकारे तो यवसक्तू तयार करता येतो. त्याचा उपयोग हा सकाळच्या न्याहारीसाठी करावा असं वर्णन केलेलं दिसतं किंवा त्यावेळेला तो यवसक्तू खावा म्हणजे जे भुकेचं जे काही प्रमाण आहे ते कमी राहतं
आणि प्रमेहामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. एकतर त्याच्यामध्ये ग्लुटेनची मात्रा ही कमी असते, असं दिसून येतं आणि थोडं म्हणजे ते पचायला लघु आहे, परंतु ते पोटात गेल्यानंतर थोडं जडत्व उत्पन्न करतं. त्यामुळे भूक कमी लागते, असं दिसून आलेलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. हं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कल्पना दिलेल्या दिसतात. त्यांचा वापर आपण आपल्या चिकित्सेमध्ये करू शकतो. इथे थांबूयात आपण आणि पुढचा भाग हा पुढच्या वेळेला घेऊ. आता धन्यवाद. थोड्याच कल्पना राहिलेल्या आहेत. त्या कल्पना झाल्यानंतर एकदा आपण एका फक्त लेक्चरमध्ये जे काही मागध प्रमाण आणि कलिंग प्रमाण आहे, तर ते पाहून घेऊया. जमलं तर मी त्याचा चार्टच बनवीन. चार्ट तयार करीन म्हणजे आपल्याला समोर राहील आणि मग आपण पुढे पुन्हा व्याधींवर जाऊया. कल्पना थोड्याच राहिलेल्या दिसतात. आयुर्वेद. धन्यवाद. चालेल. थांबूया तिथे. थँक यू मॅडम. छान झालं लेक्चर. चलो अच्छा. स्नेहलता नाही येत आहे?